कुंभ राशी 8 ते 14 जून 2026 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी या आठवड्यात तुमच्या आयुष्यात घडू शकते काही असे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। नमस्कार कुंभ राशीच्या व्यक्तींनो, 8 ते 14 जून 2026 हा आठवडा तुमच्यासाठी नेहमीच्या राशी भविष्यापेक्षा खूप वेगळा संदेश घेऊन आला आहे। यावेळी आपण पैसा, नोकरी, प्रेम किंवा कौटुंबिक विषयावर जास्त बोलणार नाही, कारण या आठवड्याचा मुख्य विषय आहे नियती तुमच्या आयुष्यात कोणते नवीन दार उघडणार आहे। कुंभ राशी ही भविष्य, नवीन विचार, नाविन्य आणि अनपेक्षित बदलांची रास मानली जाते। अनेकदा असे दिसते की कुंभ राशीच्या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळा विचार करतात। जिथे इतर लोकांना समस्या दिसते तिथे तुम्हाला उपाय दिसतो। जिथे इतर लोक जुन्या चौकटीत अडकतात तिथे तुम्ही नवीन मार्ग शोधता। मात्र गेल्या काही काळात तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काही गोष्टींचा वेग कमी झाला आहे। काही योजना पुढे सरकत नाहीत, काही प्रश्न अनुत्तरित आहेत आणि काही स्वप्ने अजून योग्य वेळेची वाट पाहत आहेत। पण या आठवड्यात विश्व तुमच्यासाठी एक वेगळा संदेश घेऊन आले आहेत। ज्या गोष्टी थांबल्या आहेत असे तुम्हाला वाटत आहे त्या प्रत्यक्षात योग्य क्षणाची वाट पाहत आहेत। पहिला संकेत असेल की तुमच्या आयुष्यातील योगायोग वाढतील। या आठवड्यात काही विचित्र योगायोग घडू शकतात। एखाद्या व्यक्तीचे नाव वारंवार ऐकू येणे, एखादा विचार पुन्हा पुन्हा मनात येणे, एखादी माहिती वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळणे, हे सर्व साधे योगायोग वाटू शकतात, पण त्यामध्ये एखादा महत्त्वाचा संदेश दडलेला असू शकतो। दुसरा संकेत आहे नवीन कल्पना तुमचे भविष्य बदलू शकते। कुंभ राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती। या आठवड्यात अचानक एखादी नवीन कल्पना मनात येऊ शकते। ही कल्पना आज छोटी वाटेल पण भविष्यात तिचे मोठे परिणाम दिसू शकतात, म्हणून मनात येणारे विचार लिहून ठेवा। तिसरा संकेत, विश्व तुमची परीक्षा नव्हे तयारी करत आहे। अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना असे वाटत असेल की जीवनाने त्यांची खूप परीक्षा घेतली आहे, पण या आठवड्यात तुम्हाला एक वेगळी जाणीव होऊ शकते। हे सर्व मला तोडण्यासाठी नव्हते तर घडवण्यासाठी होते। तुम्ही ज्या अडचणी अनुभवल्या त्यातूनच तुमच्यातील सामर्थ्य वाढले आहे। चौथा संकेत, एक नवीन मार्ग दिसू लागेल। ज्या विषयात तुम्ही अडकलेले होता त्यात अचानक नवीन मार्ग किंवा त्यात अचानक नवीन पर्याय दिसू शकतो। ही नोकरी, व्यवसाय, शिक्षण, छंद किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्ट असू शकते। तुम्हाला असे वाटू शकते की अचानक धुकं बाजूला झालं आणि पुढचा रस्ता दिसू लागला। पाचवा संकेत असेल की तुमची खरी किंमत कोणीतरी ओळखेल। कुंभ राशीच्या व्यक्ती अनेकदा शांतपणे काम करतात। या आठवड्यात एखादी व्यक्ती तुमच्या गुणांची, मेहनतीची किंवा विचारांची दखल घेऊ शकते। हे कौतुक तुमच्या आत्मविश्वासाला नवीन ऊर्जा देऊ शकते। सहावा संकेत, मनातील जुना भार हलका होईल। काही काळापासून मनात एखादी चिंता, खंत किंवा प्रश्न असेल, या आठवड्यात त्या विषयाबद्दल नवीन समज मिळू शकते। ज्या गोष्टीने तुम्हाला त्रास दिला होता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि त्यामुळे मन हलके होऊ शकते। सातवा संकेत, स्वतःशी एक महत्त्वाची भेट। या आठवड्याची सर्वात मोठी घटना बाहेर नाही तर तुमच्या आत घडू शकते। तुम्हाला अचानक जाणवू शकते की तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक आत्मविश्वासू झाला आहात। कधीकधी सर्वात मोठा चमत्कार म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होणे। कुंभ राशीसाठी विशेष गुप्त संदेश आहेत। कुंभ राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही अनेकदा भविष्यातील विचार करता, पण या आठवड्यात विश्व तुम्हाला वर्तमानातील संकेत पाहायला सांगत आहे, कारण तुमच्या आयुष्यातील पुढचा मोठा अध्याय शांतपणे सुरू होत आहे। आज मिळणार एक विचार, आज झालेली एक भेट आणि आज दिसलेली एक संधी पुढे जाऊन खूप महत्त्वाची ठरू शकते। कुंभ राशी, तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा बदल अजून घडायचा आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींनो, अनेक वेळा आयुष्यात असा काळ येतो जेव्हा बाहेरून सर्व काही सामान्य दिसत असते, पण आतून काहीतरी मोठे बदलत असते। 8 ते 14 जून 2026 या आठवड्यात तुमच्यासाठी अशीच ऊर्जा दिसून येत आहे। हा काळ केवळ घटना घडवण्याचा नाही तर तुमच्या विचारविश्वात, आत्मविश्वासात आणि भविष्यातील दिशेमध्ये एक नवीन पर्व सुरू होण्याचा असू शकतो। कुंभ राशी ही राशीचक्रातील सर्वात वेगळा विचार करणारी रास मानली जाते। तुम्ही अनेकदा काळाच्या पुढे विचार करता। इतरांना जे अशक्य वाटते त्यामध्येही तुम्हाला शक्यता दिसते, पण याच स्वभावामुळे कधीकधी तुम्हाला एकटेपणाची भावना देखील जाणवते। लोक तुमच्या कल्पना लगेच समजून घेत नाहीत। तुमचे ध्येय मोठे असते पण त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अनेकदा खडतर असतो। या आठवड्यात विश्व तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगत आहे। तुमच्या आयुष्यातील विलंब हा नकार नाही, तो तयारीचा काळ आहे। कधीकधी तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करता। कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे गेला आहे, कोणाला जास्त यश मिळाले,
कोणाचे जीवन अधिक स्थिर दिसते, पण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. एका झाडाला फळ यायला 2 वर्षे लागतात तर दुसऱ्याला 10 वर्षे लागतात. याचा अर्थ असा नाही की दुसरे झाड कमी मौल्यवान आहे. तुमच्या आयुष्यात सध्या जे घडत आहे ते कदाचित तुमच्या भविष्यातील मोठ्या यशाची पायाभरणी करत आहे. एक अदृश्य बदल आता सुरू आहे. तुम्हाला कदाचित अजून दिसत नसेल, पण तुमच्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये बदल सुरू झाला आहे. पूर्वी ज्या गोष्टींनी तुम्हाला अस्वस्थ केले असते त्या आता तितक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. पूर्वी जिथे तुम्ही इतरांच्या मतांवर अवलंबून होता तिथे आता स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवायला शिकत आहात. पूर्वी ज्या गोष्टी गमावण्याची भीती होती त्याबद्दल आता स्वीकाराची भावना निर्माण होत आहे. हा बदल बाहेरून दिसणार नाही, पण पुढील काही महिन्यात त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसू शकतात. तुमच्या आयुष्यातील योग्य लोक जवळ येत आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी या काळात आणखी एक सुंदर संकेत दिसतो. कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या संधींची गरज नसते, योग्य व्यक्तीची गरज असते. पुढील काळात तुम्हाला अशा व्यक्ती भेटू शकतात ज्या तुमच्या विचारांचा आदर करतील, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील. काही वेळा हे लोक मित्रांच्या रूपात येतात, काही वेळा मार्गदर्शकांच्या रूपात येतात आणि काही वेळा अगदी अनोळखी व्यक्तींच्या रूपात, पण त्यांचे तुमच्या आयुष्यात आगमन व्यर्थ नसते. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, भूतकाळात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नसतील. एखादी संधी हातातून गेली असेल, एखादी व्यक्ती दूर गेली असेल, एखादी योजना अर्धवट राहिली असेल, पण या आठवड्यात विश्व तुम्हाला आठवण करून देत आहे की बंद झालेले दरवाजे म्हणजे प्रवास संपला असे नाही. अनेकदा नियती एक दार बंद करते कारण पुढे त्याहून मोठे दार उघडायचे असते. आज जे नुकसान वाटत आहे त्यामागे उद्याचा फायदा लपलेला असू शकतो. तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म. या आठवड्यात तुम्हाला स्वतःबद्दल एक नवीन आदर निर्माण होऊ शकतो. तुम्ही किती संकटे पार केली आहेत याचा विचार करा. किती वेळा आयुष्याने तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न केला, किती वेळा परिस्थितीत तुमच्या विरोधात होती, किती वेळा तुम्हाला वाटले की आता पुढे जाणे कठीण आहे, पण तरीही तुम्ही इथे आहात. याचा अर्थ तुमच्यात अशी शक्ती आहे जी तुम्ही स्वतः पूर्णपणे ओळखलेली नाही. या काळात काही कुंभ राशीच्या व्यक्तींना आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक आकर्षण वाटू शकते. मंदिरात जाणे, प्रार्थना करणे, ध्यान करणे, धार्मिक किंवा प्रेरणादायी विचार वाचणे या गोष्टींमधून मनाला एक वेगळी शांतता मिळू शकते आणि त्या शांततेतच अनेक महत्त्वाची उत्तरे सापडू शकतात. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही सध्या ज्या टप्प्यावर आहात तो शेवट नाही, तो एका नवीन सुरुवातीचा उंबरठ आहे. तुम्हाला अजून संपूर्ण चित्र दिसत नाही, सर्व उत्तरे मिळालेली नाहीत, सर्व स्वप्ने पूर्ण झालेली नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ती पूर्ण होणार नाहीत. विश्व जणू तुम्हाला सांगत आहे, थोडा आणखी विश्वास ठेवा, थोडे आणखी धैर्य ठेवा, कारण तुम्ही ज्या दिशेने चालत आहात त्या मार्गावर तुमच्यासाठी अजून अनेक सुंदर शक्यता उभ्या आहेत.